भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघातून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली। लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे। अखेर किरीट सोमय्यांचा पत्ता कट। मनोज कोटकच भाजपचे उमेदवार। शिवसेनेसोबतचा वाद सोमय्या यांना भोवला। मनोज कोटकांना शिवसेनेचं समर्थन। कोटकांची एंट्री, सोमय्यांची एक्झिट। लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबईतून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे। भाजपनं विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे। एकीकडे निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाही सोमय्या यांच्या उमेदवारी अर्जाची घोषणा आली नव्हती, तर दुसरीकडे मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आलं होतं। त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। मात्र अखेर आज मनोज कोटक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। कोण आहेत मनोज कोटक यावर एक नजर टाकूयात। मनोज कोटक हे मुंबईतील मुलुंड येथील विद्यमान नगरसेवक आहेत। सध्या त्यांच्यावर महापालिकेत भाजपच्या गटनेत्याची जबाबदारी होती। मनोज कोटक यांनी 2014 साली भांडूप विधानसभेतून निवडणूक लढवली होती, मात्र शिवसेनेच्या अशोक पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता। मुलुंड आणि भांडूप परिसरात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। मनोज कोटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात। या आधीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न केला होता। ईशान्य मुंबईमध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांचं सांसद म्हणून उत्कृष्ट काम आहे आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे ते किरीट सोमय्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने मी पुढे नेणार आहे। कशी पुढची रूपरेषा असणार आहे? ईशान्य मुंबईचा विकास, मतदातांचं काम आणि ज्या पद्धतीचे मुंबईचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पक्षाचं नेतृत्व आणि डॉक्टर किरीट सोमय्या यांचं मार्गदर्शन घेऊनच पुढे जाणार आहे। किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचं सांगण्यात आलंय। मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अनेक वक्तव्य केली होती। यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती। किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करूनही शिवसेनेचा विरोध मावळत नव्हता। किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र भेट नाकारण्यात आल्यानं त्यांची निराशा झाली होती आणि अखेर त्यांचा पत्ता कट झाला। मात्र मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतली। यावेळी दोघांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। पक्षात जबाबदारी एकमेकांना दिली जात असते, यात काही नवीन नाही असं यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितलं। पार्टीने नरेंद्र मोदीचं सरकार यावं, महाराष्ट्रात युतीच्या 48 जागा यावं, त्या दृष्टीने पार्टीने निर्णय घेतला। योग्य निर्णय आहे आणि मनोज कोटक हे माझा परिवारात एक लहान भावासारखा आहेत। चांगला प्रतिनिधी ईशान्य मुंबईला मिळणार आहे। किरीट सोमय्यांनी अनेकदा शिवसेनेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानं त्याचाच फटका त्यांना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाल्यानं आता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे। आनंद पांडेसह वृषाली कदम परब, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।